झालं. हाय गाय, श्री स्वामी समर्थ. समर्थांची कृपा तुमची लाडकी देव. तर आज आहे पहिला श्रावणी शनिवार. तर शनिवारच्या निमित्ताने माझं ऍक्च्युली व्हिडिओ शूट करायचा घाईत आज खूप घाई झालेली, कारण की माझी देवपूजा होती आणि अमावस्या झालेली. तुम्हाला तर माहिती, काल अमावस्या होती, कालच होती ना, हां परवा अमावस्या होती. तर अमावस्या झाल्यानंतर मग मला देवांना परत आंघोळ वगैरे घालायची असते. मग देवपूजा, आज माझ्या देवांची पूजा करायला 2-2.5 तास गेले. परत मग पुढचा प्रोग्राम, आजचं शेड्यूल म्हणजे मुलांना तर सुट्टी होती, पण बाकीचं शेड्यूल होतं खूप टाईट होतं आजचं शेड्यूल, कारण की आज पहिला शनिवार आहे. आणि शनिवार निमित्ताने आमच्याकडे म्हणजे दर शनिवार असं नाही, म्हणजे मी श्रावणामध्ये प्रत्येक शनिवारी आणि सोमवारी पंचपक्वानच आम्ही खातो. तर तुम्ही बघू शकता ते पंचपक्वान खाताना मी तुम्हाला माझं जी मी सर्व करणार आहे या लोकांना जेवण, ते तुम्ही बघू शकता की मी काय काय बनवलं. आणि माझं जेवण अर्ध झालेलं आहे, सगळं माझं जेवण झालेलं आहे. पण आता लास्ट माझं कारली फ्राय करायचे आहे, तर मी कारली फ्राय करते. आणि मला काय सांगितलं की बोंबील आहे. मी म्हटलं श्रावण चालू आहे, एवढं स्ट्रिक्ट पाळतात, तर कारलं बोंबील कसं केलं? नाही ऍक्च्युली पडलो गाईज, माझं कसं असतं की श्रावणामध्ये माणसाने आपण म्हणतो नॉनव्हेज सोडलं. तर नॉनव्हेज का सोडतो, तर त्याचं एक कारण आहे त्या नॉनव्हेज सोडण्याचं. कारण की श्रावणामध्ये जे फिश बोला किंवा चिकन म्हणजे कोंबडी, त्यांचं ना काय बोलतात, हा पिरियड असतो त्या लोकांना अंडी घालतात. तर या श्रावणामध्ये त्यांची ना अंडी भरपूर असतात. तर त्यांना ना तेव्हा आपण ते ऍक्च्युली श्रावणामध्ये ते खायचं नसतं महिनाभर, कारण की ते जे नॉनव्हेज बोलतात आपण एवढं वर्षभर खातो, तर महिनाभर आपल्या पोटाला एक आराम म्हणून हा श्रावण पाळायचा असतो. आणि खरंच नॉनव्हेज खाऊ नका, एक महिनाभर नॉनव्हेज खाऊ नका, कारण की फिशचं खूप या श्रावणामध्ये फिशचं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं जन्म देण्याचं हे असतं, अंडी घालतात ते, त्याच्यामुळे श्रावणामध्ये खायचं नसतं नॉनव्हेज, कारण हे आहे. तर माझं सगळं जेवण झालेलं आहे आणि कारली फ्राय करून झालेलं आहे. लास्ट माझी आज ओव्याची भजी आहे. तर काहीतरी समथिंग ह्याचं मी डिश म्हणजे ओव्याच्या भजीची जी रेसिपी आहे ते मी नंतर तुम्हाला शेअर करेन. आज खूप घाई होती म्हणून मी केलं नाहीये, तरी पण तुम्ही भेटूया मग आपण. चलो बाय. आजी आमची आजी ही अशी तर आमची मजा चाललेली असते. आणि हा बघा, त्यांना ओळखता का? श्री स्वामी समर्थ. समर्थांची कृपा तुमची लाडकी गौरी. शिकायला आला आता भजीची गाडी टाकतोय मी, लवकर या भजीच्या गाडीवर. ओव्याची वडीची भजीची गाडी. याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करेन. कधी काम आहे विचारतायत ते कधी करूया, कारण की ऍक्च्युली माझ्याकडे ना ओव्याचं झाड आहे, तर त्याची पानं नेहमी छोटीच असतात. तर पाऊस होता, पावसाळ्यामध्ये मस्त माझ्या ओव्याच्या झाडाची पानं तुम्ही बघू शकता. ही बघा तशी एवढी छान छान अशी मोठी मोठी आली, म्हणून ती मला भजी करायला भेटली. नाही तर मी एवढी छोटी झाड बी डुबणार ना पोटात. हे हा फालतू जोग होता, कारण की गाईज हे ओव्याचं झाडाची पानं आहेत. बघू शकता कसं वाटलं ते तुम्ही मला नक्की. आम्ही चाललोय मंदिरात. सगळ्यांना घेऊन चालली. सगळ्याला घेऊन चालली. म्हणजे तुम्ही लोक पण या. म्हणजे या 4 व्हीलर चालवणार आहे. नाही तुला घेऊन जायचं. चलो चल बापूला नंतर. चालली आहे शनीच्या देवळात. आणि
अर्बिल पण होता घरी, त्याला पण घेऊन आलो. मग 2 ॲक्टिवा आहे, तर एक पाठीमागे बाबू आणि शर्वी पाठी आहे आणि आम्ही एका गाडीवर 4 आहोत. ॲक्च्युली मंदिर काय जास्त लांब नाही, आम्हाला जवळच आहे. ब्रिज का उतरला की खाली मंदिर आहे. तर मग भेटूया आपण देवळात. चलो मग डार्क ग्रीन अरे असं मी बोलते रेग्युलर झालं. तिला ओळखतात, मला कोण ओळखत नाही. तिला राधिकेला वाचतंय. तर हे शनी महाराजाचं देऊळ आहे. देऊळ दाखव आपला, दाखवला. पाया पडून जायचे. चला आता घरी जायचं, आता घरी जायचं. आता मी घरी आले, थकलोय. आम्ही आलो घरी. ओय आम्ही घरी आलो, सरप्राईज दिलं. ह्याचं काय चाललंय? आम्ही घरी आलो. आता आम्ही जेवणाला झोपणार. केक कापायचा बाकी आहे असं ठरलं आमचं की आधी जेवूया आणि मग केक कापूया. आणि आज या ब्लॉग मध्ये जरा गौरी काकी तुम्हाला कमी दिसतील कारण का ती खूप बिझी आहे. हे बघा एवढे बिझी, हे बघा एवढे बिझी आहे, हे एवढे बिझी आहे. बोलायला पण जेवण झाल्यावर केक करायचं ना, मी ठरवलंय. या लोकांनी हे बघा बोलायला पण वेळ नाही. उपवास सोडायचा आहे. आता आधी नैवेद्य दाखवूया. 4 दिवस उपवास आलेला आहे, त्यामुळे त्यांच्या पोटातले कावळे ओरडायला लागलेले आहेत. तर तुम्ही फ्रस्ट्रेट झालं तर कसं वाटतं तुम्हाला? हा उपवास श्रावणातला उपवास संध्याकाळच्या वेळेस सोडायचा असतो. तर तो मला उशीर झालाय म्हणून मी थोडीशी काही करते, कारण की नैवेद्य तेव्हा दाखवायचं असतं. ही दोघं अशी वेळेचं आहे करताय. अरे बोलतात आता माईक. ताट माझं पूर्ण झालं, तुम्हाला मी दाखवते. तर या सगळ्यांनी माझ्याकडे श्रावणात जेवायला. बाय. अश्विनी ताईचं आगमन झालेलं आहे. वडच घेतात तेवढंच स्नॅप पण टाकलंस ना, स्नॅप ही बघा इथं नेहमी असं स्नॅप मध्ये व्हिडिओ काढायची. ओरिजिनल कॅमेरामध्ये हिला नाही आवडत व्हिडिओ काढायला. हे वाढतायत जेवायला. काय मागितलं देणार मी पनीर करी. जेवायला बसतो. भरपूर पनीर आहे. शशांक दादा तिकडे काका बसले आणि काकी. भेटूया केक कापताना होता डायरेक्ट. तिला ओळखता? व्हेरी टेस्टी. तिला ओळखता का? अहो लोकांना आवाज ऐकायचा, तुमचा आवाज ऐकला नाही किती दिवस झाले. माझा आवाज तर तुम्ही ऐकतच असता, कारण की माझा आवाज असा आहे की तुमच्या घरामध्ये शिजलाच पाहिजे. आणि हा जो आवाज आहे हे समर्थांची देण आहे मला.
कारण की खरंच सांगते आमचं डान्स कॉम्पिटिशन आणि सिंगिंग कॉम्पिटिशन आहे. तर सिंगिंगमध्ये मी कधीच नसते. यावेळेस फर्स्ट टाइम त्या सरांनी सांगितलं की प्लीज तुम्ही एकदा ट्राय तर करा. तर मी काल ट्राय केलं तर त्यांनी मला सिंगिंगमध्ये पण घेतलं. तर खरंच मी समर्थांची खूप ऋणी आहे की त्यांनी मला असा गोड आणि सुंदर मला आवाज दिला आहे. कसाही असो पण तो माझा आवाज समर्थांनी मला दिला म्हणून मी खूप त्यांची आभारी आहे. स्वामींना खरंच थँक्यू 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 सो मच. आणि माझ्या मम्मी पप्पांना पण थँक्यू 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 सो मच. हॅलो, ओळखतो का या मुलाला? बाळा हात धुऊ जा. काका से हाय. हाय. काका ना, काका काय बोलतात? ऍक्च्युली असं झालं आहे माझ्या मिस्टरांवरती. मी मिस्टरांना नेहमी सांगते की अरे जरा चेहऱ्यावरती स्माइल ठेव आणि जरा हसत राहा. हसत राहिल्याने माणसांकडे खूप फरक होतो. त्याच्या शरीरामध्ये पण खूप फरक होतो. कारण की हसण्याने आपले हार्मोन्स पण चेंज होत असतात आणि आपल्या चेहऱ्याचा ग्लो सुद्धा वाढतो. माझा नवरा नेहमी टेन्शन मध्येच असतो. तर आज त्यांनी असं ठरवलं की आज माझा वाढदिवस आहे तर वाढदिवसानिमित्त मी गौरी थोडा तरी चेंज होणार आहे. तर तसं त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे आणि ते चेंज झालेले आहेत. म्हणून माझ्या नवरा छान असे जोक मारतात. अशा प्रकारे माझ्या मुलाला भूक लागलेली आहे. त्यांना पनीरचा रस्सा पाहिजे. सॉलिड फूड मध्ये आहे आणि आज खरंच दिवस खूप छान आहे. आम्ही पहिल्यांदा असं सुंदर असं सगळ्यांनी एकत्र फॅमिलीनी डिनर केलेला आहे. तर तुम्हीही असा वेळ तुमच्या फॅमिली बरोबर घालवा हीच माझी स्वामीच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. भेटूया मग आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये. केक कापताना काय दुसरा? अरे हो, अजून आम्हाला केक कापायचा. भेटूया. या मग केक कापायला. बाय. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की जेवण झाल्याच्या नंतर आम्ही केक कापणार आहे आणि हा केक कापण्याचा प्रोग्राम जो तुम्ही ऐकला असेल तो माझ्या प्रिन्सनी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की केक कापण्याचा प्रोग्राम मी ठरवला आहे. असं काय ठेवला आहे? ठरवला नाही. तो असा बोलला की मी ठेवला आहे केक कापायचा प्रोग्राम जेवल्याच्या नंतर. तर हा माझ्या प्रिन्सने ठेवलेला प्रोग्राम आहे. तर मग आम्ही प्रिन्सनी जसं आम्हाला फॉलो करायला सांगितलं आहे तसं आम्ही फॉलो करतोय. तर तुम्हीही माझ्या व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा आणि हो शेअर करायला विसरू नका. तर कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि माझ्या हॉबीचा आज वाढदिवस आहे. 12 वाजायला अजून 1 तास आहे. केक अभिनय धनी सॉरी आपण मराठी बोलायचं. तर मी मराठी, मला माझ्या मराठीचा अभिमान आहे. मातृभाषा मला माझ्या दिल की धोरे येत आहेत. आणि आज माझे धनी खूप राधिके खुश असे आहेत. बस थोडी. कारण की धनीने असा डायलॉग मारलेला आहे, मी तुझा धनी पण संपलाय माझा मणी. तर तो असा डायलॉग होता तो का संपलाय माझ्या मुली लोकांसाठी, तुझ्यासाठी नाही. उद्याचा संडे मी सेलिब्रेशन करू शकते कारण की आज शनिवार होता. शनिवार माझा हा पहिला शनिवार होता आणि रात्री आम्ही 12 वाजता केक कापला तर मला केक खायला नाही भेटला कारण की माझा उपवास लागला होता. आताही मी केक खाऊ शकत नाही कारण की मी उपवास सोडून झालेला आहे. तर चल केक कापायला, केक कापूया आपण. सॉरी. ओ नो. ओ माय गॉड. काय झालं? जा तिकडे बस, पप्पांच्या मागे लवकर लवकर जा. हा मोबाईल बंद कर आता. जा मोबाईल आणखीन नाही. ह्याला सांगितलं. अय्या वाव. जा ए मम्मीच्या पप्पांच्या. माझ्या बाळाला आवडतो केक. माझा बाळा. तुझा बाळा कोण आहे? तुझा बाळा. हे सगळं मी खाणार. चॉकलेट मीच खाणार. पी नावाच्या लोकांना अलाउड नाही केक खाणं. काका सोडून नाही रे, खाना.
किती काढले तुला मारायला? हे त्यांनी लावलेलं आपण उगाच एक्स्ट्रा घेतलं. Happy birthday to you. हॅपी सोनू सोनू पप्पाची उलट्या इथे. फिरव दे. मामा जा बस जा तिकडे. तुम्ही पण बसा की एका साईडला. मामा, खिड्डा. खिड्डा. सोनू मोबाईल टीव्ही चालू आहे. Happy birthday to you. ए हे इथे बघा स्माइल. नको केकची वाट लाव. राहू दे तू. प्रिन्सी बघ कशी मस्ती चालू आहे. प्रिन्सू, Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Praveen. Happy birthday to you. पुन्हा पुन्हा हा दिवस यावा, वाढदिवस माझ्या नवऱ्याचा. पुन्हा पुन्हा दिवस यावा. दाखव, तिकडे दाखव. हे आमच्या आजीला पण द्या. हे आमच्या आजीला द्या. ए माझ्या आजीला द्या. ओ हे माझ्या आजीला पकडा पकडा. अहो, काहीतरी बोला स्पीच द्या काकी. हात धर, हात असा हात धर. नकोय तिला जरासं. सांडला चला. तर अशा End करा. प्रकारे माझ्या मोठ्या लेकाने त्याच्या मामासाठी केक ए वा आल्या. ए, कोण आले? कोण आले? म्हणजे परत एकदा केक कापायचा आहे आपल्याला. एक केक कापून झालेला आहे. मामाचा केक कापून झालेला आहे. आता कोणता केक आलाय तो बघूया आपण. दादाचा दादाचा केक. दादाचा केक. गाईज रात्री होता तो माझ्या नवऱ्यासाठी मी आणलेला केक होता. तो नवऱ्याचा केक. तो नवऱ्याचा केक होता म्हणजे माझ्या नवऱ्याचा. ए, धनीचा. धडीचा केक होता. आणि आता जो कापलेला आहे तो माझ्या मोठ्या लेकाने त्याच्या मामासाठी आणलेला केक होता. आणि आता मी जो तिसरा केक कापणार आहे तो बहिणींनी आणलेला आहे दादांसाठी. तर या मग परत केक कापूया आपण. माशी. माशी माशी सांग. ये ए, ताई पण आहे. माशी सांग. ये ग. मम्मी तुला तेच बोलते दादा. अरे ए, सेम तोच केक तर आहे. ते झालंय. चल तेव्हा Happy birthday तळपाव वाला. ठेवायचा. हा बोललेली ते? अच्छा ते हा, ओके ओके चला. मराठी वर्जन एकच आहे आपल्याकडे. हा ओके चला 1 2 3 हॅपी बर्थडे टू हे दुःख वेगळा मी काढतो रे. हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे डिअर दादा. हॅपी बर्थडे टू यू. पुन्हा पुन्हा हा दिवस यावा, वाढदिवस माझ्या नवरोबाचा. पुन्हा पुन्हा हा दिवस यावा, वाढदिवस या प्रवीण दादाचा. पुन्हा पुन्हा या दिवस यावा, वाढदिवस आमच्या प्रवीण काकाचा. पुन्हा पुन्हा दिवस यावा, वाढदिवस आमच्या मामाचा. तर गाईज कसं वाटलं तुम्हाला कमेंट मध्ये मला नक्की कळवा. बाय.